नमस्कार मित्रांनो, तर आज आलो नदीवर मच्छ्या पकडायला. मासी मासी मासे पकडाली. ह्या मच्छ्या झोरा आहे, यामध्ये जारा आहे. मोठी मच्छी पकडायला आलो आहोत. आणि नदीले पाणी आहे भरपूर. डॅमचं पाणी सुटलं आहे, तरी पण मच्छी पकडायला आलो आम्ही. पहा, तुम्हाला पाणी दाखवते. नदीचं पाणी किती आहे तर एवढं सारं पाणी चाललं वाहत. आणि हा माझा मित्र आहे, याच्याच जार हवे यालाच घेऊन मच्छी पकडायला चालला म्हणे. या जाऊन म्हणे कामावरून आलो, काम चालू आहे याच्या घरी, बांधकामाच्या घराचं काम झालं. मच्छ्या पकडायला आलो थकवा काढायसाठी. चला दाखवतो तुम्हाला मच्छी, कोणकोणत्या मच्छ्या भेटते तर पाहून. आता पाण्याचा आवाज येत आहे माहीत नाही तुम्हाला, पण मला खूप भरपूर आवाज येत आहे पाण्याचा. कसं आवाज येत आहे पाणी ते खळखळ खळखळ खळखळ. पहा कशी दिसते नद, पेश नदी हे. चला आता दाखवतो तुम्हाला कोणत्या मच्छ्या भेटते तर. थकून गेलं रे तिथून चलता चलता, थकून गेलो माणूस. बहीण पाणी उतरलं नाही तर भरपूर पाणी होतं नदीला आतापर्यंत. खूप पाणी होतं नदीला. हा रेती गाडवा, इथं गड्डे पडले. इथे रेती उचलून दिली चोर आहे ना, रेती चोर माफिया म्हणतात स्वतःला. दिसतं काय? दिसतं का? दिसतं का? नाही दिसत. गड्डा गुड्डा तसं निकळत आपले असं असणार की खोल पाण्यातच नाही तर कुठं सावन पाण्यात दिसन आपल्याला. चला आता खाली जाऊन पाहते. खाली उतरते रेतीमध्ये, तिकडं कचऱ्यामध्ये जाऊन पाहते कोणत्या मच्छ्या भेटते तर. अरे मासे नाही, आपल्याला मच्छीच माहीत आहे ना. मासे ते शुद्ध भाषा झाली. आपण कुठचे गावठी पोरं, आपण मच्छीच म्हणतो ना. जे आहे ते कायला शुद्ध बोलायचं, जसं जमतं तसंच बोलायला लागेल ना. दिसते वाटतं काय? झलक मारली एक आहे ना मच्छी. तर तिकडं धारावर तर नसेल खायला खोल पाण्यात तिकडं. हा कडायला लागून येते. गड्डे खालवर खालवर असायला, काट्या कुठे याच्यात. पायाला काटा रुतला म्हणजे करशील का मग. मित्रांनो ते गाव बकारी वे, तिकाटलं गाव. बकारी भिकारी नाही, बकारी बकारी गाव आहे ते. आणि हे आमची पेच नद. काय सुचलं नाही म्हणजे पाणी सोडून देते नदीला. कामधंदा नसल्यासारखं द्यायला चालेल. कामाला ये म्हणतो आमच्याकडं, कामालाही नाहीत ते. का काढी वे का बे वाच चालले. पाणी इकडे धार आहे भाऊ.
छूने से तेरे हाँ तेरे दिल की रुतों को. कोणाकडे जाऊन बी आता आणखी. हा कुठं थांबतं पाणी कुठं आहे. जायला जागा आहे का इथून. पाणी लहर मारू राहिलं वाढत आहे का कमी होते का. हो आपल्याला जशी भाषा जमते तशा भाषेत आपण व्हिडिओ बनवतो का. तेच म्हणलं तो कुठून जाऊन पाणी वाढू राहिलं का मग समजत नाही आहे. लहरा मारू राहिलं ना पाणी. मित्रांनो तुम्हाला दिसतं का पाणी लहरा मारत आहे म्हणून. बरोबर पहा दिसन तुम्हाला पण. मित्रांनो तो जाळी काढली आहे मी ना पाण्यामध्ये टाकण्यासाठी. माझा मित्र घेऊन चालला. फिरोज नाव आहे त्याचं. तोच पकडते मच्छी. मी तर येतं चापलूसच करत एपलनी पण. फक्त आपण एवढंच करू शकतो. मच्छा पकडायचा सवाद नाही. पण आलो चला बा पॅटर्न खा आले तर. जार सोडत आहे तो. पाहू ना तर कोणती मच्छी भेटते तर. नशिबाचा खेळ आहे. आपण भेटली तर चांगलंच आहे. हे आमच्या झोरात हैला तो खाऱ्या मच्छा देवाच्या. तिकडं लोक गुरे वासरे चारत आहे. ढोरं तुम्ही काय म्हणतात त्याला तर. आम्ही तर ढोरच म्हणतो. पहा किती मोठी नव्हत आहे मित्रांनो. दिसते का तुम्हाला पाहिजे. पहा चला आता जार कसं टाकते ते पाहून माझा मित्र. तो चालला टाकत टाकत पाणी वाढत चाललं. त्याच्या कंबरपर्यंत पाणी होऊन गेलं. मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला मच्छी भेटली पाहिजे की नाही भेटली पाहिजे. तर तुमचा आशीर्वाद असेल तर मच्छी भेटेल आम्हाला. पाणी त्या छात्यावर चाललं. छात्या जवळ जवळ झालं आहे पाणी. समोर माहीत नाही किती पाणी होते आणखी तर. जार टाकूनच व्हायचं आहे. भरपूर मोठं लंब जार आहे ते. ते बघारातले लोक तिकडं ढोरं वासरे चारत आहेत. त्या दिवशी खूप पाणी होते ते इथंपर्यंत. ह्या जो तुम्हाला चिखल दिसत आहे गार दिसत आहे इथंपर्यंत पाणी होतं. चांगलं भरपूर पाणी होतं भरून. हे आता थोडं काही कमी केलं आहे पाणी. पाण्याची लेवल कमी केली आहे त्यांनी. कमी पाणी झालं वाटते आता. ते चालला तो जार सोडत तिकडं. चला तर मित्रांनो त्याला एक दुसरा जार नेऊन देते. एक जार झालं टाकून. आता एक लहानवाला छोटं जार घेऊन जाते त्याच्याकडे. चला हे जार आहे ते. हे जार घेऊन जाते त्याच्याकडं. गार भरपूर आहे. गार आम्ही म्हणलो पाण्याच्या यानं जाईन म्हणलं पण नाही गेला तो. आणखी येऊन बसला. हे रे भावा
जार घे. असं चाललं इथं मच्छी असं. हा खरं खरं सांग. नाही ते तसंच होतं पहिले. तर दुसरं जार टाकायचं आहे मित्रांनो. ते पकडू काय फाटलाय काय झालं ते. नवीन किती बुटी आहे. 5 बुटी जार आहे. 5 बुटी. ह्याच्यात मोठी मच्छी सापडते मित्रांनो. 1-1.5 किलोचा पीस. पाणी भरपूर आहे तिथं. मग गड्डा आहे तिथं. जार बसा ना आपल्याला मग बुडायला. हे घेऊन येऊ का. चला तिसरं पण जार घेऊन येते मी. तर चला तिसरं पण जार घेऊन येते मी. तर चला मित्रांनो तिसरं जार नेऊन देते त्याच्याकडे. हे जार मोठं जार आहे. किती मोठे जार आहे हे तर. कोणाकडून आणून देऊ. हा इकडे येऊ का. छूने से तेरे यहाँ तेरे दिल गिरता को के घे बरं. हे किती बुटी जार आहे. 5च बुटी आहे का हे पण. घे 5 बुटी जार. मित्रांनो आणखी 2 माझे मित्र आले मच्छी पकडायले. अजय आणि अतुल. अजयला तुम्ही पाहिलंच असेल. तो समोरून येत आहे तो अजय वे आणि मागच्या अतुल वे. हे पण आले मच्छा पकडायले. पाया अजय वे. याला तुम्ही पाहिलं असाल एका व्हिडिओमध्ये. आणि हा अतुल वे. मित्रांनो माझे मित्र ते मच्छ्या खेदू राहिलेत. धिंगाणा करत आहे पाण्यामध्ये. आणि नदीचं पाणी वाढत चाललं. दोघं देवन मला भेव लागतं. चाललं इथं काट्या कुठं राहते पाया. नाही तर मी पण गेलो असतो पाण्यात. मी भेट नाही पाण्याले. पण काट्या कुठं खूप राहते इथं. वाद आलेल्या. मच्छ्या खेदू राहिल्या. पाहून किती मच्छ्या फसतात त्याच्यात. तर मित्रांनो तर जार उचलणं चालू झालं आहेत. पाहून आता कोणत्या मच्छ्या भेटतात. तो तिकडून दोघं जार उचलत आहे. आणि एक ह्या जार उचलत आहे. पाहून कोणती मच्छी भेटतात. भेटते का नाही भेटत तर नशिबाचा खेळ आहे. या भेटले तर ठीक. नाही भेटले तर ठीक. का करू शकतो मग आपण त्याच्यात. आता आपण तर आलो तर मच्छी पकडायला. दिसतं काही भेटते का. असंच टाकून का जार आपण असं फुकटच. एखाद्यात भेट म्हणा. पाणी खूप वाढ राहिलं जोरामध्ये. पण इकडं चढायला पाहिजे ना. इकडं मच्छी कुठं चढ राहिली तर समजणार राहिला. एक तर भेट रे बापा मच्छी. मित्रांनो आलो तर आम्ही मच्छ्या पकडायला बहुत दूरून. पण आता एक पण मच्छी नाही भेटली आमच्या जाळात. पाणी वाढत आहे.
मच्छा कुठं भरायला भोकात तिकडं आता काय समजून नाही राहिलं. 3-3 चारा टाकले पण काही मच्छी नाही दिसू राहिली. पाणी सफाईनं वाढत चाललं. कुठं मच्छा गेला काही दिसून नाही राहिल्या. तोही खाली जार घेऊन आला. भेटली का रे एखादी? भेटली का? असं होईन पण चौका मच्छा पकडायला आलो, काही मच्छी नाही भेटली आपल्याला. याचे जार उचलून झालं. आता एक जार राहिला उचला, तो एक मागं उचलत आहे. आता पाहून द्या का घंटा भेटते तर. पाणी वाढ राहिलं. आता पाणी जवळ आला तिथं जवळ झालं त्याला पाणी, म्हणून त्या तिकडे भरून राहिलं पाणी. मच्छी नाही गवसली बहीण. मग 3-3 जार टाकले, एक मच्छी नाही भेटली आम्हाला. नाही माझे मित्र म्हणते तिकडे जाऊन म्हणते बोका तिथे वाद गेलो म्हणजे मी तिकडे लागीन कनान काम तिकड. तिकडे जाऊन म्हणते पाणी वाढत चाललं. आता त्यात बहिण किती पाणी वाढलं ते बिचातलं टिबावर बुडून गेलं. मग आणि उघडलं तर तुम्हाला दाखवलं होतं मी ना. चांगली गाण फाट राहिली. नाही तिकड चाल म्हणते मला. तिकडं दारात ते खसुरायला कटाव चालू झाला इकडं मित्रांनो. इथं कटाव चालू झाला. हे चालली मग जमीन घसत खसत पाण्यामध्ये. कुठं टाकून मग आता जार? आता घराकडेच जा लागल ना. कसं नाही करू शकत आता. इथं जागा नाही आहे. बारीक मच्छा भेटू शकते जे आणलं ते. सिल्वरा भेटू शकते ना जे जार आणलं तर. मित्रांनो पाणी वाढत असल्यामुळे आम्ही आमच्या मच्छी पकडणं कॅन्सल होऊन गेलं. आता चाललो आम्ही तिकडं. नाही तर वाद चालले जाऊन आम्ही लवकर निघावं म्हणलं. आता माहित नाही किती पाणी झालं. मग आणि कंबर पाणी होतं तिथं. हा आता छाता होईनच ना. छाता पाणी झालं तसं. मग नाही भाऊ तुमच्या मांग यायला का नाही. इथं पाय टाकत तिथं पाय टाकत नाही. आता चाल तुम्ही दिसले पाहिजे व्हिडिओ मध्ये. मग थंड पाणी आहे रे. कायला भोकात असेल पाणी वाढायला पाहिजे ना. कुठं टेकरा आहे कुठं डुंबरा आहे. मंगाने तुम्ही तिकडून गेलते. आम्ही कटाळून आलो होतो. चला पाण्याबाहेर आलो मित्रांनो. चला आता मच्छा काय पकडू शकत नाही आम्ही पाणी वाढत असल्यामुळं. आता जारो टाकतो थोडं. पाहतो पाणी किती वाढते तर. टेकरा लगेच उघडे होते ना रे बिचातले.